चला आणि नवीन मॅचला होतोय प्रारंभ. शिवा वैती सरांचा इशारा आलाय. न्यू बॅट्समन इन नेट विल स्टार्ट द गेम. मिस्टर मुकेश आणि केशव. केशवसाठी हा पहिलाच बॉल. एक्सपिरियन्स खेळाडू 40+ कॅटेगरी मधली मग क्रिकेटची शिस्त, क्रिकेटचा प्रचंड अनुभव आणि तोच अनुभव मात्र उराशी घेऊन आज मैदानामध्ये सुरुवातीपासून आक्रमण आपल्याला पाहायला मिळेल. नाव आहे केशव. बॅटिंगसाठी अनोख्या शैलीनं ऑर्थोडॉक्स बॅटिंग स्टाईलनं फटका सजवायचा जरूर होता, परंतु फलंदाजाला थांबवलंय. येथील पहिले 2 चेंडू डॉट. बॉलिंग ट्रॅकवर रुपेश. सुपर स्टार्ट आपल्याला पाहायला मिळाली. नवीन मॅचला आपण प्रारंभ करतोय. मॅच मध्ये काय घडेल, काय बिघडेल, पहिल्या 3 षटकांमध्ये किती धावांपर्यंत पोहोचले जातील. पर्ववाडी संघाने मात्र अनऑर्थोडॉक्स डिसिजन घेतला. एक धाडसं डिसिजन बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळाला आहे. मॅक्स स्पोर्ट्स गोगाव टीमला इन्व्हाइट केलं फिल्डिंगसाठी. पहिले 2 चेंडू डॉट. तिसरा चेंडू अगदीच इनसाइड आउटचा फटका. एक्स्ट्रा कव्हर रिझोनमध्ये क्षेत्ररक्षक आहे ते 1 बाउन्स चेंडूला ग्रिप केलं, फेकून दिलं. तोपर्यंत ही एकदा मिळा धावसंख्येची सुरुवात होत असताना बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळते ती टीम मॅक्स स्पोर्ट्स गोगाव. केशव गेट्स ऑफ द मार्क विथ जस्ट अ सिंगल. मुकेश आले क्षेत्ररक्षणाची पाणी करत असताना. डीप स्क्वेअर लेग, डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन. हा बॉल सर सोडून दिलाय. लाईन आपण पाहणार आहोत. शिवा वैती सर सांगतायत की हा आहे फेअर बॉल की मिळणार गोलंदाजाला वॉर्न. डिक्लेअर ची एक धाव मिळणार. बाय. धावसंख्या 1 न पुढे जाईल, पोहोचेल ती 2 या आकड्यावर. अराउंड द विकेट रुपेश. स्टॅन वेट केला, त्याच्यानंतर बॅट फिरवली. बॉल गेला स्वीपर कव्हर रिझन मध्ये. एकदा मिळणार. 1 न धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती 3 या आकड्यावर. शंभूराजे चषक 2024 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. अर्थातच महाराष्ट्र भूमीचे दुसरे राजे म्हटलं तरी चालेल. हा बॉल मिनी हेलिकॉप्टर अलॉंग द ग्राउंड. बॉल गेला लॉंग ऑन रिझन मध्ये. एकदा मिळणार. गोलंदाज क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले. 2 धावनं एकूण धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळाले 5 या आकड्यावर. 5 रन. 5 चा आकडा. षटक क्रमांक पहिलं संपलं. कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण पाहताय शंभूराजे चषक 2024. शंभूराजे यांच्या नावानं स्पर्धेचे टायटल आपण पाहताय. राजश्वी तेज ज्यांचे अतिभयंकर बाहुबल, अपराजित आणि त्याचबरोबर अजिंक्य असे बुद्धिबल. बघितलं गेलं तर इतिहासामध्ये गुण गौरवित अशा अनेक गोष्टी सांगता येतील, ज्यांना पाहून तलवार तलपे आणि रणांगणात मात्र अनेक गोष्टी भयभीत व्हायच्या असे शंभूराजे. ज्यानं मृत्यूला खर तर हसून मात्र अंगीकृत केलं असे शंभूराजे. त्यांच्याच नावाने हे टायटल आपण जरूर पाहताय. अलॉंग द ग्राउंड बॉल ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय. एक धाव तर सहजरित्या अंकित झाली आहे. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं कॉलिंग आहे. ही एक धाव सहज मिळणार. धावसंख्या 1 न पुढे जाईल. षटक क्रमांक पहिलं आपलं पाहायला मिळालं. रुपेशचं पहिल्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 5. ती गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या नावे आपल्याला पाहायला मिळालं. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते तो किरण टीम घोगाव कडनं. हा बॉल डिक्लेअर झोन कडे गेलाय. वेस्टेड एफर्ट्स. लहानपणी मार्क जेव्हा असे चेंडू मागच्या बाजूला जायचे तेव्हा फलंदाजाला स्वतःला ते आणावे लागायचे. आता जर का आपण फलंदाजाला सांगितलं की तू तिकडे जो चेंडू गेलाय जिथे मात्र एकच धाव आहे आणायचं म्हटलं तर मात्र भरपूर काही गोष्टींना चॅलेंज फेस करावं लागेल. रबर बॉल म्हटलं की मग अनेक आठवणी जागृत होतात. लहानपणी या खेळाला आपण आत्मसात केलं, लहानपणी या खेळाला आपण एन्जॉय केलंय. लहानपणी सुरुवात ज्या खेळापासून आपण केली तो हा खेळ, हाफ पॅन्ट घालून क्रिकेटच्या क्रीडांगणावर खेळला जाणारा हा खेळ, जिथे कधी कधी पाऊस पडला की मग माती ओलसर होते, चिखल असतं, पाणी असतं. पाण्याच्या डबक्यामध्ये चेंडू कधी थांबतो, गवतामध्ये चेंडू कधी थांबतो, मग कधी खेळाडू स्किट होतात. असा हा खेळ आहे. प्लेड ऑन झालेत
गोलंदाजाची अचूकता, अर्शदीपची आठवण करून देणारा स्पेल आपल्याला पाहायला मिळाला आहे. मिस्टर किरण भेदक मारा, अचूकता, भेदकता आणि क्रिकेटचं नियंत्रण, कंट्रोल, सी फॅक्टर आणि क्लीन बॉल केलं, दांडी गोल केलं. बॅट्समन केशव बॅक टू डग आउट. चला आणि वीर हनुमान टीम सवादे या टीमचा आम्ही सन्मान करतोय. आयोजन कमिटीला आम्ही विनंती करू, सचिन दादांना विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते ऑर्गनाइज टीमचे सदस्य सचिन दादांना मी विनंती करू की आपण हा सन्मान करावा. ही एक चांगली बाब आहे. जो संघ बरंचसं अंतर पार करून मेहनतीने स्पर्धेमध्ये सहभाग होतो, अशा सर्वांचा आपण खरं तर एक यथोचित सन्मान सुद्धा करतोय. सो सन्मानपूर्वक निरोप देऊन प्रत्येक टीमला आपण जे पराभूत होत आहेत त्या टीम्सना आपण निरोप देतोय. ही एक चांगली बाब आहे, ही चांगलं जेस्चर आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ इमोशन्स, जिथे क्रिकेट या खेळाला खरं तर रिस्पेक्टचं खेळ सुद्धा संबोधलं जातं. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळाला तो किरण. किरणची भेदकता, पुन्हा एकदा पिन पॉइंट ॲक्युरेट बॉल, गोलीच्या वेगानं हा बॉल खरं तर बॅट पॅचच्या मधून रिलीज झालाय. विकेट किपरचं सुद्धा आपण कौतुक करूया. ज्या वेगानं बॉल आला होता त्या वेगानं त्याला ग्रिप करणं इतकं सोपं नाहीये आणि आता त्यानं हा बॉल ग्रिप केलाय. येतो हा सलगचा डॉट बॉल. बॉलिंग करणारं युनिट टीम मॅक्स स्पोर्ट्स घोगाव. अनोख्या शैलीमध्ये अनऑर्थोडॉक्स फटका, कहीं पे निगाहे तो कहीं पे निशाणा असा फटका. ही एक नव्हे तर 2 धावा मिळणार. रणसंख्या पोहोचणार ती 9 या आकडावर. 9 for 1. पहिला फलंदाज केशव बाद झाला. बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे ते किरण. शेवटचा एक बॉल शिल्लक असताना मात्र डावखुऱ्या त्याचे फलंदाज नेहमी प्रभावशाली आपल्याला पाहायला मिळतील, परंतु अजित होईल का प्रभावशाली, इफेक्टिव्ह ग्लान्स करायचा होता शिखर धवन स्टाईलनं, परंतु बॅडम बॉल मध्ये नाहीये संपर्क. अंतिमचा बॉल येईल डॉट न होईल दुसऱ्या षटकाची सांगता. पहिल्या षटकामध्ये बऱ्याच धावा आल्या, मी म्हणे बऱ्याच धावा थांबवल्या, तिथे धावा आल्या फक्त 5. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 4. 2 षटकांचा खेळ झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती बिनबाद 1 बाद 9. चला ई गटामधनं पहिले 2 संघ आम्ही इन्व्हाइट करू. बजरंगबली स्पोर्ट्स चोरमारवाडी आणि श्री भैरवनाथ स्पोर्ट्स टाळगाव. ही सर्व देवदेवतांची आणि ग्रामदेवतांची नावं आम्हाला पाहायला मिळत आहेत. ही चांगली बाब आहे, जिथे ज्या गावामध्ये ज्या ग्रामदेवतेला संबोधलं जातं त्याच ग्रामदेवतेच्या नावानं बऱ्याचशा टीम्स आम्ही कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळताना आम्ही पाहतोय. आज जवळजवळ 20-18चा हा लॉट आहे. न्यू बॉलर मिस्टर वेदांत. पहिलाच फुल टॉस बॉल, whether it covers the distance or it's a drop shot. No ball call by the umpire. +2 की +3. हा चकचा नो बॉल. ती नो बॉलची 1 धाव. पॅनल्टीच्या धावा 2, त्या झाल्या 3 आणि धावून काढल्या त्या 2, म्हणजे एकूण धावसंख्या 5. 1 + 2 + 2. 5 धावांचा बोनस बहाल करण्यासाठी गोलंदाज आले होते. जत्रेमध्ये लाल काला असतं बघा, मार्क लाल काला. कधी कधी आपल्या वरच्या खिशामध्ये 100 रुपये असतात आणि काला पिला काय ते लाल काला पिला, आपल्या वरच्या खिशामध्ये 100 रुपये असतात आणि आपल्याला भरपूर हाऊस. ते बघितलं की असं वाटतं की आपल्याला ते लगेच जिंकता येईल आणि आपल्याला सहज ते ओळखता येईल. आपण 100 रुपये लगेच लावतो, काही क्षणामध्येच असं कळतं की ते लाल नाहीये तर ते दोन्ही काले निघतं, म्हणजे आपण ज्याच्यावर लावतो नंबर त्याच्या विरोधात लागतात.
अगदी ते मगाशी असंच झालं. 5 धावांचा जो बोनस आहे ना, तो बोनस खरं तर प्रतिस्पर्धी संघाला मात्र मॅच मध्ये मी म्हणेन पकड मजबूत करणारा आपल्याला पाहायला मिळाला मोमेंट. कारण पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 9 होत्या, 5 बोनस मिळाल्या, धावसंख्या झाली 14 आणि आता एकूण धावसंख्या झाली ती 15. बदली गोलंदाज अमोल. हा ही बॉल अगदीच मी म्हणेन क्षेत्ररक्षक चूक करेल. सराव नाहीये का? सराव तर तुम्हाला करावा लागेल. क्रिकेटच्या खेळाची थोडी शोकांतिक आहे. आपण इंडोर गेम्स बघितलं, बुद्धिबल जिथे तुम्हाला मैदानाची गरज नसते, कॅरमला मैदानाची गरज नसते. मैदानी खेळ म्हटलं की मग तिथे तुम्हाला एक व्यवस्थित मैदान हवं, मग तिथे सराव असायला हवा. सराव नसेल तर मैदानामध्ये दमछाक होणार. सराव नसेल तर अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागेल. फलंदाज सांगतोय की हे आहे ताकद, हे आहे टायमिंग. बॅट्समनचं नाव आहे मुकेश आणि मुकेशच्या बॅटमधनं आलाय हा पॉवरफुल मुकेश पवार ब्रँडेड ऑन साइड ऑन द अप षटकार. आहे बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतील. आय विल टेक इट, आय विल टेक इट अँड द कॅच इज ड्रॉप. आणि हा बॉल सीमारेषा लागलाय का? हो, फेन्सिंगला लागलाय. चौकार. स्क्रीनवर आपण पाहताय मागच्या मॅच मध्ये पराभूत झालेल्या संघाचा आपण सन्मान करतोय. प्रत्येक टीमला मग इन्व्हाइट केलं, प्रत्येक टीमचा सन्मान या व्यासपीठावर होतोय. सचिनजी देसाई अध्यक्ष, त्यांच्या अध्यक्षतेखाली या स्पर्धेचं आयोजन. आज विशेष योगदान आपण जर का बघितलं गेलं तर अर्थातच आपण मगाशी जो उल्लेख केला, शंभूराजे स्पोर्ट्स शेलकेवाडी. 1 चेंडू शिल्लक, शेवटचं षटक आणि शेवटचा 1 चेंडू, धावसंख्या झाली ती 26. आपण पाहताय शंभूराजे स्पोर्ट्स शेलकेवाडी आयोजित शंभूराजे चषक 2024. मॅच मध्ये काय घडेल तर अंतिमच्या बॉलवर धावा मिळणार किती? तर 1 मिळाली. दुसऱ्या धावेचा कॉल झाला, 2 धावा कंप्लीट होती. तिसऱ्या धावेचा कॉल कंप्लीट होईल का? नाही, तर 2 धावा मिळतील. रणसंख्या झाली ती 28. 29 धावा काढाव्या लागतील. आणि आमचे सिनियर समालोचक उमेश म्हात्रे सर, ज्यांनी आज दिवसभरामध्ये मात्र नक्कीच हे समालोचन कक्ष सांभाळलं आणि आम्हालाही चांगली त्यांची साथ मिळाली, त्यांचेही मनापासून आभार. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक मोठमोठ्या नामवंत स्पर्धांमध्ये त्यांची वर्णी लागली आणि आज ही फार चांगली बाब आहे. कारण मराठी समालोचक म्हटलं की मग मराठी समालोचकांना मार्क भरपूर कॉम्पिटिशन आहे. अशा परिस्थितीमध्ये जर का आपण बघितलं तर हिंदीचे काही मोजके समालोचक आहेत. त्याच्यामध्ये खरं पाहता रायगड पनवेल परिसराचा उल्लेख करायचा झाला तर बाबू शाह असतील, प्रवीण गायकर असतील, नवी मुंबईमध्ये आमचे सचिन गिरी असतील, आमचे भाऊ मनोज पाटील असतील, किंबहुना अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकी हिंदी आणि खरं तर हिंदीचे प्रमुख समालोचक आहेत. मराठीचे बरेच समालोचक आहेत. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा स्पर्धा होत असतात प्रत्येक समालोचकाला असं वाटत असतं की माझ्या पदरी एक नामांकित स्पर्धा आली पाहिजे. आणि अशा कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये, अशा स्पर्धात्मक युगामध्ये खरं तर मी म्हणेन आज अनेक आवाजांना मात्र चांगली पसंती दिली जाते. त्याच्यामध्ये मी म्हणेन जर का वरच्या क्रमांकाचे 10 मराठीचे समालोचक जर का आपण काढले ना मार्क नवी मुंबईचे, तर मी म्हणेन टॉप 5 मध्ये उमेश म्हात्रे सरांचं नाव जरूर येईल. आम्ही विघ्नेश मडवी सरांचं नाव गेलं. ऑन द टॉप ऑफ द टेबल जर का आपण बघितलं गेलं तर कुणालजी दाते सर जे याच विभागाला बिलॉंग करतायत. आणि तुर्भे हा तोच परिसर जिथे मराठी समालोचक उदयास आले. मराठी समालोचक नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये IPL क्रिकेटमध्ये मग प्रो कबड्डी असेल, प्रो आणि खरं तर अल्टिमेट खो खो असेल आणि आता मात्र प्रो गोविंदा सुद्धा येणार आहे. त्या सर्वच खेळांमध्ये ज्यांना आपण नेहमी ऐकलंय पाहिलंय ते कुणाल दाते सर. अर्थातच त्यांचीही जन्मभूमी कर्मभूमी म्हणूया. आणि आज याच खरं तर मैदानानं भूषण पाटील सारखा खेळाडू दिला. भूषण पाटीलनं काय केलंय तर भूषण पाटीलनं आपल्या नवी मुंबईची ओळख 7 समुद्रापलीकडे दुबई, कतार, शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये सुद्धा नेली आहे. खरं तर ज्या एक्झिबिशन मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात ठाणे रायगड, त्या ठाणे रायगड मॅचेसमध्ये ठाणेचं त्यांनी संघाचं नेतृत्व केलं आणि त्याच्या कॅप्टनशिपच्या अंडर खरं तर मोठमोठ्या स्पर्धा मी म्हणेन ठाणे या विभागानं मात्र मी म्हणेन जिंकल्यात सुद्धा. अनेक नामांकित स्पर्धा होत असतात तेव्हा तिथेही त्या स्पर्धांमध्ये
खरं तर आयकॉन प्लेअर म्हणून ज्यांची वर्णी लागली जाते आणि मागच्या काही वर्षांमध्ये एक वेगळी ओळख सुद्धा निर्माण झाली आहे. आज त्याच भूमीमध्ये आपण आहोत. रामतनु क्रीडांगण तुर्भे आणि याच रामतनु क्रीडांगणावर रंगतोय शंभू राजे चषक 2024 चा हा मानाचा चषक, मानाचा अभिमानाचा चषक. राजश्वी तेज ज्यांचे अति भयंकर बाहुबल, अपराजित मती जैसे अजिंक्य बुद्धिबल. तलवार तलपे ऐसी रणात होती भयभीत सारे, मृत्यूसही लाजवून हसले ऐसे अमुचे महाराष्ट्राचे शंभूराजे. आणि आज खरं तर शंभूराजांच्याच नावानं त्यांच्या इतिहासाला मात्र प्रतिबिंबित व्हावी अशी ही चमचमती ट्रॉफी, अर्थातच लाल आणि सोनेरी रंगाने मी म्हणेन आच्छादलेली ही ट्रॉफी आज आपण पाहतोय. शंभूराजे चषक 2024 स्पर्धेचा पहिला एकमेव दिवस, दुपारचं सत्र आहे. घड्याळामध्ये 12:48 झालेत. चला लगेच सुरू करा मॅच. एक डीप लॉंग ऑन, डीप लॉंग ऑफ, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट स्वीपर कव्हर. विकेट किपर केशव आपल्याला पाहायला मिळाले विकेटला नजदीक, परंतु पहिलाच बॉल बॅट्समन रुपेशच्या बॅटमधनं आलाय. पहिला वार आणि येतोय पहिलाच षटकार. पहिला वार, पहिला षटकार. सुरुवात झाली आहे मॅच लवकर फिनिश करण्याचा त्याचा मनसुबा. दुसरा चेंडू फुलटॉस होता, लोअर पडलाय. बॉडी स्ट्रेच केली, ऑन साइडला ड्राइव्ह केलं बॉल. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. डीप स्क्वेअर लेग रिजनला थ्रो थोडी मी म्हणेन मिस जजमेंट होती. क्षेत्ररक्षक चूक करेल. धावा मिळतील भुर्दंड 2. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते पोहोचतील 8 या आकड्यावर 8 फन्न. नेक्स्ट मॅचचा टॉस आम्ही लगेच अनाऊन्स करतोय. मगाशी आम्ही उल्लेख केला बजरंग बली स्पोर्ट्स चोरमारवाडी आणि टाळगाव झेलचा टिपण्याचा प्रयत्न होईल की बॉल फरार होईल. तोडफोड, मारझोड, सामदाम दंडभेद आणि छप्पर फोड फलंदाजी. दुसरा षटकार. मॅच काही चेंडूमध्येच फिनिश करण्याचा मनसुबा आणि अशा मॅचेस झाल्या मार्क तर मात्र वेळ आपला वाचेल. आता 15 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. एकूण धावसंख्या झाली ती 14. चला चोरमारवाडी आणि टाळगाव. करंट रन रेट 28 आहे आणि हा वाईट +1 2 धावा मिळतील. चला टाळगाव टीमचे कॅप्टन लगेच या, कारण चोरमारवाडी टीमचे कॅप्टन आमचे 40+ चे अनुभवी डिसिप्लिन खेळाडू आणि वक्तशीरपणा काय असतो तो जुन्या खेळाडूंकडून आपण प्रत्येकाने शिकावा. वक्तशीरपणा तुमच्याकडे जर नसेल तर खेळामध्ये तुम्हाला यश मिळणार नाहीये. हा चौकार येतोय. धावसंख्या 4 न पुढे जाईल, पोहोचेल ती 21 वर, 20 वर 20. आणि ही एकदा मिळणार. सचिन देसाई सरांना मी एक प्रश्न विचारतोय. सचिन देसाई सर, तुमच्या मते नवी मुंबईतली सर्वात मोठी स्पर्धा कुठली? शिस्तबद्ध आणि ज्या स्पर्धेला सर्वात मोठं वैभव असतं. इथे हा बॉल आउटसाइड द ऑफ स्टिक, येल डॉट बॉल. नवी मुंबई प्रीमियर लीग ही स्पर्धा सचिनजी देसाई सर सांगतायत जे प्रेसिडेंट आहेत की ही सर्वात मोठी वैभवशाली परंपरा जपणारी क्रिकेटची स्पर्धा आहे. आपल्याही स्पर्धेची आपल्या विभागामध्ये नाव होईल, चर्चा होईल. त्यासाठी आपणही NMPL सारखा जरूर प्रयत्न करा, जिथे आपण पाहतो की खेळामध्ये शिस्त ही फार महत्त्वाची असते. खेळामध्ये काही गोष्टी असतात ज्या खेळाचं वैभव वाढवतात. खेळाडूमध्ये जे कुशल कर्तृत्व असतं, खेळाडूमध्ये जे कुशल नेतृत्व असतं, खेळाडूंचे कौशल्य जे असतं, खेळाडूंचा जो खेळ असतो, या सर्व गोष्टी खेळाचीच नव्हे तर तुमच्या विभागाची, तुमच्या आयोजन कमिटीची आणि तुमच्या तालुक्याची सुद्धा शान वाढवत असतात. आणि म्हणूनच आम्ही नेहमी म्हणत असतो की तुमच्या खेळाचं वैभव तुम्हाला कसं वाढवता येईल त्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा. टाळगाव आणि चोरमारवाडी कॅप्टन समोर या. आम्ही विनंती करू ऑर्गनाइज कमिटी मेंबर्सना, सचिन दादा, की आपण टॉस करणार आहोत.
आणि इथे मॅच लवकर फिनिश करण्याचा मनसूबा आहे. आक्रमण आणि आक्रमण होतंय. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. 10 चेंडू 6 धावांची गरज. दोन्ही बाजूला एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. अर्थातच तालगाव टीमनं टॉस जिंकलाय आणि हा मॅच फिनिश करणारा फटका. काय बॅटिंग केली आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमनं रुपेश आणि राकेश अभिनंदन. आणि मॅच लवकर फिनिश झाली आहे. बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळाली. ती टीम घोगाव संघाचं आपण अभिनंदन करूया आणि पवारवाडी टीमला आम्ही इन्व्हाइट करू की आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपली संपूर्ण टीम या आपण या व्यासपीठावर. आणि 9 चेंडू राखून हा सामना मात्र आपल्या खिशात घातला तो संघ घोगाव. टीम टाळगाव फिल्डिंग सजवून घ्या. चला आणि चोरमारवाडी संघ आपण ओपनिंग पेअर मैदानामध्ये लगेच पाठवा. या मॅच साठी पंच शशी साडप